ठरलं तर मग या मालिकेच्या 17 एप्रिलच्या भागामध्ये जबरदस्त आपल्याला एपिसोड पाहायला मिळणार आहे। रियुनियनला अर्जुन आणि चैतन्य यांच्या मित्रांनी साक्षीला कुणालची गर्लफ्रेंड म्हणून ओळखलेलं आहे। हो, आणि खूप मोठा आत्तापर्यंतचा गौप्यस्फोट झालाय आणि हे स्वप्नात नाही तर सत्यात घडलेलं आहे। आताच इकडे रियुनियनसाठी अर्जुनची तयारी चालू असते। त्यावेळेला सायली त्याला म्हणते, सर म्हणजे मी तुमची खरी बायको नाहीये, आपण घरच्यांच्या समोर नाटक करतो इथपर्यंत ठीक आहे, पण आपण तिकडे जायचं आणि तिकडे सुद्धा मित्रांसमोर नाटक करायचं कशासाठी? मी नाही येत रियुनियनला। यावरती आता अर्जुनला मनातून तर वाटत असतं की सायली आपली खरी बायको आहे म्हणून सगळ्यांना इंट्रोड्यूस करावं, पण सायलीला हे सांगितलं तर खूप गडबड होईल। मग अर्जुन म्हणतो, मी माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितलेलं आहे की माझं लव्ह मॅरेज आहे आणि मग तुम्ही नाही ना आलात तर उगाचच त्यांच्या मनात नको नको ते विचार येतील। प्लीज मिसेस सायली चला ना माझ्यासोबत। आता मात्र सायली म्हणत असते मनातल्या मनात की सर तुम्ही एकदा बोला ना की मला तू यायला हवी आहेस, मग मी पटकन येईन। यावरती अर्जुन म्हणतो, मिसेस सायली पण मला तुम्ही यायला हवा आहात, ते काही नाही तुम्हाला यायलाच पाहिजे। आणि सायलीच्या मनातलं अर्जुन बोलून गेल्यामुळे सायली खुश होते आणि हो सर मी येणारच आहे उद्या असं म्हणते। फायनली सायली आता रियुनियनला जायला तयार जाते। मग त्या जुने फोटो जुन्या गोष्टी हे सगळं अर्जुन सायलीला दाखवत असतो। तोपर्यंत इकडे साक्षी विचार करत असते, यांची रियुनियन म्हणजे मला इकडे आड आणि तिकडे विहीर आहे, कारण काही वर्षापूर्वी या दोन बॅच म्हणजे इकडे चैतन्य आणि अर्जुन या दोघांच्या बॅचने तिथल्या मुलांनी मला ओळखलं तर, कारण त्यांनी मला कुणालसोबत कधीतरी पाहिलं असेलच ना, मग त्यातल्याच कोणीतरी मला ओळखलं तर। आता इथे मोठा गौप्यस्फोट होतो की साक्षी ही कुणालची गर्लफ्रेंड आहे आणि साक्षीनेच कुणालला स्वतःहून जीव देण्यासाठी प्रवृत्त केलेलं असतं। आता साक्षी त्यामुळे रियुनियनला जायला घाबरत असते आणि ती जुने फोटो काढते आणि बघते कुणालसोबतच्या तिच्या फोटोमध्ये या बॅचमधलं कुणी दुसरं आहे का। तितक्यात चैतन्याचा तिला आवाज येतो आणि पटकन ती ते फोटो आतमध्ये टाकते आणि ते आता चैतन्य येणार म्हणून उभी राहते। चैतन्य म्हणतो, साक्षी साक्षी काय करतेस तू? माझ्यासोबत उद्या रियुनियनला येणार आहेस ना? किती मला तयारी करायची आहे माहिती आहे ना, आणि मी खूप एक्सायटेड आहे। साक्षी म्हणते, ऐक ना चैतन्य, म्हणजे मी तिकडे येऊन काय करू? तुमच्या बॅचमधल्या मुलांचं रियुनियन आहे ना, तर मग मला तिकडे येऊन ऑकवर्ड वाटेल आणि तुम्हाला पण ऑकवर्ड। यावरती चैतन्य म्हणतो, हे बघ तू नाही आलीस ना तर मला नाही चालणार, तू माझ्यासोबत हवी आहेस मला, येशील ना तू? यावरती साक्षी म्हणते, ठीक आहे येईन मी। आणि ती चैतन्याला मिठी मारते आणि विचार करते, अरे देवा म्हणजे आता जावं तरी पण प्रॉब्लेम कुणी ओळखलं तर, आणि नाही जावं तर अर्जुन आणि चैतन्याची जवळीक होईल हा पण प्रॉब्लेम। खरंच मला इकडे आड आणि तिकडे विहीर असं घडलेलं आहे, पण आता मला जायलाच पाहिजे। कदाचित इतक्या वर्षानंतर मला कोण ओळखेल? नाही, कोणी मला ओळखणार नाही असा मूर्ख विचार करून साक्षी रियुनियनला जायला तयार होते आणि इथे साक्षीला नियतीने ट्रॅपमध्ये अडकवलेलं असतं। चैतन्य म्हणत असतो, तुला माहिती आहे का अगं सगळेजण येणार आहेत, पण सगळेजण इतके बदलले असतील म्हणून सांगू ना तुला, या सगळ्यामध्ये एकमेकांना ओळखतील की नाही कुणास ठाऊक। साक्षी विचार करते, चैतन्य बोलतोय तेच खरं आहे, म्हणजे खरं तर मी पण बदलले, मला तरी कोण ओळखणार आहे इतक्या वर्षानंतर चुटपुटीत पाहिलेलं, असं म्हणत साक्षी बिनधास्त होते आणि जायला निघते। इकडे अर्जुन आता कपडे काढत असतो। त्याला मानसीने सांगितलेलं असतं की येल्लो ड्रेस कोड ठेवूया, तू मी चैतन्य आपण येल्लो ड्रेस घालूया, म्हणून आता अर्जुन येल्लो कलरचं शर्ट काढतो। तर त्यावेळेला आता लगेचच इकडे सायली येते आणि म्हणते, सर हे शर्ट नका घालू तुम्ही। यावरती अर्जुन म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? सायली सांगते, सर त्याची बटणं वाकडी तिकडी आहेत, हे तुम्हाला चांगलं नाही दिसत। अर्जुन म्हणतो, अहो येल्लो ड्रेस घालायचा आहे। सायली म्हणते, नको तुमच्याकडे जर येल्लो ड्रेस चांगला नाहीये तर तुम्ही हा घाला, असं म्हणत ती अर्जुनला एक रेड कलरचा ब्लॅक चेक्सचा ड्रेस देते आणि म्हणते, हा शर्ट घाला। अर्जुन म्हणतो, ठीक आहे तुम्ही म्हणताय तर तसं। फायनली माझी तयारी झालेली आहे, उद्याच्या रियुनियनसाठी मी अगदी तयार आहे। सायली मनातल्या मनात विचार करते, मी कधीही रियुनियन असं ऐकलं नाही, कधी रियुनियनला गेले नाही, नक्की रियुनियन म्हणजे काय असतं मला कळतच नाहीये। विचारू का अर्जुन सरांना की रियुनियन म्हणजे काय असतं? त्यावरती आता सायली अर्जुनला म्हणते, सर मला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे। अर्जुन म्हणतो, बरं झालं, मला तुम्हाला एक फनी गोष्ट सांगायची आहे। अहो मी त्या बनेंना म्हटलं ना आपल्या ऑफिसमधल्या की उद्या मी रियुनियनला चाललोय, तर तो मला म्हणतोय, सर तुम्ही संपावरती चाललात का? तर यावरती अर्जुन म्हणतो, त्याला वाटलं युनियन म्हणजे संप, असा बनेला साधं रियुनियन काय माहित नाहीये। आता सायली विचार करते, सर बनेची इतकी हसाई करतायत तर मी बोलले तर माझे पण हसतील माझ्यावरती, पण नको मी दुसरं कोणाला तरी विचारू का रियुनियन म्हणजे काय असतं ते।
अर्जुन सरांना विचारलं तर उगाचच माझ्यावरती हसत बसतील असा विचार करत सायली गप्प बसते आणि रियुनियन काय आहे हे दुसरं कोणाला तरी विचारूया. आता दुसरं कोण म्हणजे कोण, दोन मुगो व्यक्ती राहिला, एक म्हणजे विमल आणि दुसरी म्हणजे कल्पना. मग सायली किचन मध्ये कामं उरकत असते. जायच्या आधी घरच्यांना मदत व्हावी म्हणून जितकं काम उरकता येईल तितकं सायली उरकण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत तिकडे विमल येते. विमल आल्यावर ती सायली विचार करते, विमलताईंना विचारू का रियुनियन म्हणजे काय आहे. मग ती म्हणते, विमलताई तुम्हाला माहितीये का हे रियुनियन म्हणजे काय असतं. विमल म्हणते, मला कसं माहिती असेल. आणि विमल मग कल्पनाला म्हणते, वहिनी तुम्ही सांगा ना रियुनियन म्हणजे काय. सायली वहिनींना रियुनियन म्हणजे काय माहित नाहीये. कल्पना म्हणते, अगं रियुनियन ना म्हणजे कसं आहे ना की आपले लहानपणीचे किंवा त्या बॅचचे मित्रमैत्रिणी भेटतात आणि हे मित्रमैत्रिणी भेटतात, मजा करतात. अगं ह्यालाच तर रियुनियन म्हणतात ना. पण कसं आहे ना, अर्जुनच्या रियुनियनला काही वेगळं असेल ना तर मला काही माहित नाही बाबा, कारण हल्लीची रियुनियन मला काही माहित नसतात असं म्हणत कल्पना सायलीला अजून कन्फ्यूज करते. आता मात्र सायली विचार करते, कोण मला सांगेल की नक्की उद्याच्या रियुनियनला काय होईल ते. सायलीला कन्फ्यूज बघून अस्मिताला आयडिया सुचते. अस्मिता विचार करते, हिला या मूर्ख मुलीला साधी रियुनियन माहित नाहीये, बघ तुला आता कशी घोळात घेते ते. आणि रियुनियन म्हणजे काय तुला अशी घाबरवून टाकते ना की रियुनियनला जायला तू हिम्मतच नाही करणार. आणि ती आता सायलीला घाबरवण्यासाठी तिच्या रूम मध्ये यायला निघते. तोपर्यंत इकडे अर्जुनला मानसीचा कॉल येतो आणि ती म्हणते, हे काय अर्जुन तू अजून तयार नाही झालास, अरे रियुनियनला येतोयस ना तू. यावरती अर्जुन म्हणतो, अगं हो मन्या मी रियुनियनला येतोय पण एक मीटिंग होती ना, कारण आज ऑफिसला जाणार नाही म्हणून ऑनलाईन मीटिंग अरेंज केली होती तीच मी करतो आहे. मानसी म्हणते, चल रे काम 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 उठ पटकन आणि आपला येल्लो ड्रेस कोड ठरलाय ना येल्लो शर्ट घालून ये. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ आपलं नुसतं बोलणं झालं होतं, येल्लो ड्रेस कोड वगैरे असं काही ठरलं नव्हतं त्यामुळे मी येल्लो घालत नाहीये. मानसी म्हणते, हे काय येल्लो ठरलं आणि आता येल्लो नाही घालत आहेस. अर्जुन म्हणतो, ऍक्च्युली माझ्याकडे तयारी नाही येल्लोची, मी घालतो ना दुसरा. यावरती मानसी म्हणते, ठीक आहे मग एक काम करू का, मी चैतन्याला पण व्हिडिओ कॉलवरती घेऊ का, आपण तिघ जण डिस्कस करूया रियुनियनचं. यावरती अर्जुन म्हणतो, नको नको म्हणजे चैतन्याला नको, माझी सध्या मीटिंग उरकले, मी निघतो नाही तर निघायला उशीर होईल असं म्हणत तो चैतन्याचा विषय टाळण्याचा प्रयत्न करतो. पण अजूनही मानसीला माहित नसतं की चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये कडाक्याचं भांडण झालंय आणि त्या भांडणाचं कारण आहे साक्षी. तीच साक्षी जी कुणालची गर्लफ्रेंड होती, ज्या साक्षीमुळे कुणालने आपला जीव गमावलाय. त्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे मी आता फोन ठेवतो आणि आता निघायची तयारी करतो. यावरती त्याला आता लगेचच मानसी सांगते, ठीक आहे मी पण निघते, वेळेत पोच बरं का, आणि सायलीला घेऊन येतोयस ना. अर्जुन म्हणतो, हो तर सायलीशिवाय मी एकटा कसा येणार आहे असं म्हणत अर्जुन फोन ठेवतो. इकडे सायली विचार करते, काय असेल ती रियुनियन म्हणजे, उगाच तिकडे जाऊन माझं हसं नाही ना होणार. आता अस्मिता असते जागीत तेल त्याला. अस्मिता म्हणते, सायली अजून तू तयार नाही झालीस. सायली म्हणते, हे काय तयारच होते. आणि सायली साडी काढायला जाते. त्यावेळेला अस्मिता म्हणते, हे काय तू टिपिकल साडी घालून जाणार आहेस. अरे देवा, म्हणजे त्याचे सगळे जुने मित्र त्याला हसणार की काय काकूबाई टाईप त्याला बायको मिळालेली आहे. म्हणजे तुला सांगू का या रियुनियनला साडी वगैरे नाही ग कोणी नेसून जात. आता ना अर्जुनच्या बॅचची सगळी मुलं त्याला ना इतकं चिडवतील म्हणून सांगू तुला तुझ्यामुळे की काय काकूबाई म्हणून आले, बाकी सगळे स्मार्ट एकदम डॅशिंग म्हणून येतील आणि तू ही अशी काकूबाई. पण तुला बाकी सगळं माहितीये ना, तिकडे डीजे असतो, तिकडे ना ड्रिंक्स वगैरे करायला लागतं, ड्रिंक्स ऑफर करतील, मग तू काय करशील. सायली विचार करते, हे काय तिकडे ड्रिंक्स असतं, मला खरंच यातलं काही माहित नाहीये. अस्मिता एवढ्यावर थांबते थोडी. अस्मिता म्हणते, तुला माहितीये ना, आणि तिकडे मग त्या सगळ्यांच्या बायकांनी स्पीच द्यायची आहे, म्हणजे तो आधी कसा होता आता बदलला कसा, या सगळ्याची स्पीच द्यायची आहे आणि ती पण इंग्लिश मध्ये. म्हणजे इंग्लिश येतं ना तुला. सायली म्हणते नाही. यावरती मग मात्र अस्मिता म्हणते, अच्छा म्हणजे तुझं येस नो वरतीच काम भागवणार तर बघ बाबा, म्हणजे आता अर्जुनचं सगळं स्पॉइल होईल, त्याला लाज वाटेल. या सगळ्यामध्ये खरं सांगायचं तर अर्जुनची पार पार लाज निघणार आहे तुझ्यामुळे असं म्हणत अस्मिता मुद्दाम सायलीला चिडवत असते. नको नको ते रियुनियन बद्दल सांगत असते, डीजे काय, ड्रिंक्स काय, स्पीच काय, इंग्लिश काय असं म्हणून तिला आता घाबरवून सोडते. सायली खरोखरची घाबरते आणि नाही मी या रियुनियनला गेले तर अर्जुन सरांना सगळ्यांसमोर मान खाली घालायला लागेल, मी काही रियुनियनला जात नाही असा ती फायनली विचार करते. तोपर्यंत इकडे येल्लो सूट घालून चैतन्य तयार झालेला असतो. साक्षी पण तयार होत असते. मग चैतन्य येतो, साक्षीकडे बघतो आणि आता जवळजवळ हार्ट अटॅक आल्याची ऍक्टिंग करतो. साक्षी म्हणते, काय झालं चैतन्य, काय झालं. यावरती चैतन्य म्हणतो, आधी जीव घ्यायचा
आणि नंतर मग काय झालं विचारायचं. अगं इतकी सुंदर दिसतेस ना, म्हणजे रियुनियन मध्ये सगळे तुझ्याकडेच बघत बसतील आणि माझ्या भाग्याचा हेवा करतील आणि म्हणतील या लंगूरला हा हूर कसा काय मिळाला, म्हणजे लंगूर के गले में मोती का हार. यावरती साक्षी म्हणते ए खबरदार, जर माझ्या बॉयफ्रेंडला लंगूर किंवा असं काही म्हटलंस तर. यावरती चैतन्य म्हणतो खरंच, म्हणजे आज सगळेजण तुझ्याकडेच बघत बसतील, इतकी तू सुंदर दिसतेस आणि विचार करतील याची लॉटरीच लागली, याला इतकी चांगली गर्लफ्रेंड मिळाली. आता लॉटरी लागली की त्याचं डिमोशन झालं हे चैतन्यला रियुनियनला गेल्यावरतीच कळणार असतं. पण आता तरी चैतन्य खूप खुश असतो आणि साक्षीला मिरवण्यासाठी तयार असतो. तर इकडे सायली सांगत असते सर मी नाही येत रियुनियनला, म्हणजे कसं आहे मी सगळ्यांच्या मध्ये ऑड दिसेल, तिकडे सगळे हायफाय असतील आणि मी मात्र अशी वेड्यासारखी दिसेल, तुम्हालाच माझी खूप लाज वाटेल, मग या सगळ्यामध्ये मी नाही येत, उगाच सगळ्यांसमोर माझ्यामुळे तुमची लाज नको निघायला. अर्जुन म्हणतो काय बोलताय तुम्ही. सायली सांगते हो सर मी खरंच नाही येत आहे, म्हणजे सगळेजण उगाच तुम्हाला हसतील की ही तुझी बायको काय आहे म्हणून अशी. यावरती अर्जुन म्हणतो मिसेस सायली वेड्यासारखं काहीही बोलू नका, मला तुमची लाज का बरं वाटेल आणि लाज वाटण्यासारखं आहे काय तुमच्यामध्ये. हे बघा अजिबात काही नाहीये, तुम्ही माझ्यासोबत यायचं आहे, मला तुमच्यासोबतच रियुनियनला जायचं आहे, वेड्यासारखं काहीतरी करू नका आणि लाज वाटायला असं काहीही नसतं. असं म्हणत अर्जुन आता सायलीला फायनली मनवतो आणि तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात, तुम्ही तिकडे आला नाहीत तर रियुनियनला मी सुद्धा जाणार नाही. असं म्हणत तो सायलीला तू किती इम्पॉर्टंट आहेस आणि राहणं सांगण्यापेक्षा तू किती चांगली आहेस हे समजावून सांगतो आणि म्हणतो मला खरंच असं वाटतंय की तुम्ही माझ्यासोबत रियुनियनला यावं, मला खूप आनंद होईल, प्लीज माझ्यासाठी याल ना. सायली म्हणते हो सर मी येते आणि फायनली सायली आता रियुनियनला जायला तयार होते. पण रियुनियनला घडणारी घटना मात्र एकदम वेगळीच असते. इकडे अर्जुन मस्तपैकी सायलीने दिलेलं रेड शर्ट ब्लॅक चिक्स घालून अगदी हिरो बनून आलेला असतो आणि सगळेच जण जमतात. अर्जुन येतो आणि मोठ्याने चीअरअप करत सगळ्यांना भेटतो, मिठी मारतो, छानपैकी रियुनियनचं माहोल क्रिएट झालेलं असतं. सायलीने पण सुंदर क्रीम कलरची साडी, गुलाबी कलरचे काठ आणि एकदम अप्सरेसारखी दिसत एंट्री मारलेली असते. सगळेजण अर्जुनच्या बायकोकडे कुतूहलाने पाहतच बसतात. फायनली सगळेजण जमतात, मानसी पण आलेली असते आणि बरेचसे बॅचमेट आलेले असतात. त्याच वेळेला चैतन्य साक्षीला घेऊन येतो आणि आता सगळेजण ए चैतन्य आला असं म्हणत चैतन्याला मिठी मारतात. साक्षीची तो ओळख करून देतो, पण त्यातल्या एका मित्राने ऑलरेडी कुणाल सोबत साक्षीला पाहिलेलं असतं आणि त्यामुळे साक्षी एंटर केल्यापासून तो साक्षीकडे पाहत असतो. हिला मी कुठे पाहिलंय बरं हिला, म्हणजे ही आमच्या बॅचमेट तर नव्हती, मग हिला कुठे पाहिलंय विचारू का. आता अर्जुन हे सगळं पाहत असतो, त्याला साक्षीला पाहून डोक्यात तिडीक जाते. चैतन्य आल्या अर्जुनचा मूड स्पॉइल होतो आणि तो मात्र सायली ठीक करते आणि त्याला सांगते तुम्ही चैतन्य भाऊजींकडे बघूच नका. असं म्हणत ती चैतन्यपासून अर्जुनला लांब ठेवत असतानाच तो मित्र साक्षीकडे पाहतो. लपून पाहत तो विचार करतो की हिला मी कुठेतरी पाहिलंय, हिला कुठे पाहिलंय बरं विचारू का मी हिला कुठे पाहिलंय. त्याने आता कुणाल सोबत तिला पाहिलेलं असतं. फायनली साक्षीचा पर्दाफाश झालेला असतो आणि साक्षी मात्र विचार करत असते इथे मला कोण ओळखणार आहे, कोणी मला इथे ओळखणार नाही. पण एका मित्राने कुणालची गर्लफ्रेंड म्हणून साक्षीची आयडेंटिटी फायनल केलेली असते आणि सगळ्यांसमोर तो आता ती रिव्हील करणार असतो. साक्षीच कुणालची गर्लफ्रेंड म्हटल्यावरती चैतन्य, अर्जुन, मानसी सगळ्यांना जबरदस्त धक्का बसणार असतो आणि मेन म्हणजे चैतन्याचे डोळे उघडणार असतात. आता हा ट्विस्ट मालिकेतला जबरदस्त आहे, पॉझिटिव्ह आहे. मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.